काय सांगा सर, कवी संमेलनातून आपण निघून आलात? निघून येण्याचं कारण असं होतं की 80% कवी होईपर्यंत मी थांबलो होतो. मुळामध्ये हे कवी संमेलन कालचं होतं, ते सकाळभर शिफ्ट झालं आणि सकाळी वेळेवर सुरू व्हायच्या ऐवजी अर्धा तास उशिरा सुरू झालं. आणि उशिरा सुरू झाल्यामुळं मी आजचं फ्लाईट बुक केलेलं होतं, माझं तिकीट बुक केलेलं होतं, त्याच्यामुळं मला तिथून निघणं आवश्यक होतं. म्हणून मी तिथून बाहेर पडलो. मला शुगर असल्यामुळं मी संयोजकांना तशी विनंती केली. संयोजकांपैकी राहुल मेंगडे म्हणून जे आहेत त्यांनी मला व्यासपीठाच्या पाठीमागे नेऊन जीव घातलं आणि मला विमानतळाकडे पाठवून दिलं. त्याच्यामुळे मी निघून आलो. म्हणजे आदल्या दिवशीचं कवी संमेलन दुसऱ्या दिवशी केलं ना. आदल्या दिवशी जर झालं असतं तर लोक खूप आलेले होते कवी संमेलनासाठी, म्हणून त्यांना दुसऱ्या दिवशी येणं शक्य नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी कवी संमेलन सुरू झालं तेव्हा आणखी 2-3 कार्यक्रम सुरू होते, त्याच्यामुळे त्याचा परिणाम होणारच ना त्याच्यावर. का की जे साहित्य संमेलन होत आहे त्यामध्ये राजकीय हे प्रवेश झाल्यामुळे थोडस विलंबच होतो त्या गोष्टीला. त्यांची कोट्यावधीची तुम्हाला ग्रँट घ्यायची असेल सरकारची तर ते हस्तक्षेप करणारच ना. 2 कोटी रुपये दिले होते तर ते हस्तक्षेप करणारच, किंवा तुम्हाला कृतज्ञता म्हणून त्यांना बोलवावं असं वाटणार आणि ते तुम्हाला मनासारखं राबवणार. या जे समजा कवी संमेलन त्या ठिकाणी साहित्य संमेलन, त्याकडे कसं बघता? कसं बघता म्हणजे दुसरा कारभार म्हणा किंवा मग नियोजन नाही काही व्यवस्थित, समजा आज उद्यावर गेलेलं आहे. पंतप्रधानांनी सकाळची वेळ होती ती टाळून दुपारची वेळ दिली. त्यांनी दुपारची वेळ दिल्यामुळे उद्घाटन उशिरा झालं. उशिरा झाल्यामुळे हा रात्रीचा कार्यक्रम त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी घातला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यक्रम होतेच. त्याच्यामुळे ते सगळं नियोजन राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळं, राजकीय व्यक्तींना प्राधान्य दिल्यामुळं, त्यांच्या सोयीनुसार कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळं मूळचे कार्यक्रम सगळे बदलत गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.